महाराष्ट्राच्या ओबीसी राजकारणात पुन्हा एकदा नवा कलाटणी बिंदू दिसतोय। कारण बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळांनी आपली राजकीय चाल पुन्हा वेगाने खेळायला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी या मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांचा फोटो आणि नाव गायब असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। ओबीसी चळवळीतील एकोपा धोक्यात येईल का हा प्रश्न निर्माण झाला होता। हाके हे ओबीसी चळवळीतील आक्रमक चेहरा असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाज घटक एकत्र आले होते। त्यामुळे त्यांना डावलणं म्हणजे केवळ चूक नव्हती तर एक राजकीय संदेश मानला गेला। परंतु आता परिस्थितीने पुन्हा कलाटणी घेतलीये। रद्द झालेला हा मेळावा पुन्हा आयोजित करण्यात आलाय आणि यावेळी हाके यांचा फोटो बॅनरवर झळकतोय। म्हणजेच भुजबळांनी हाके यांना पुन्हा सोबत घेतलंय का असा प्रश्न निर्माण झाला। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हाके यांनी अजितदादांवर कठोर टीका केली होती आणि आता भुजबळांनी त्यांना पुन्हा सोबत घेतल्यानं भुजबळ अजितदादांना डावलतायत का अशा चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान भुजबळांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून आणि सरकारच्या हैदराबाद गॅझेटवरील GR वरून आक्रमक भूमिका घेतलीये। ओबीसी आरक्षणात मराठा समाजाच्या घुसखोरीला विरोध करताना त्यांनी ओबीसींचा हिस्सा कुणाला देणार नाही असा ठाम संदेश दिला। त्यामुळे बीड मधील हा मेळावा आता केवळ एक सभा नसून भुजबळ आणि जरांगे यांच्या वैचारिक संघर्षाचं रणांगण ठरणार आहे। जरांगे यांनी आधीच इशारा दिलाय की या सभेला जे नेते जातील त्यांच्या विरोधात मराठा समाज मतदान करेल। त्यामुळे हा मेळावा निवडणूक पूर्व राजकीय स्फोट ठरू शकतो। एकीकडे ओबीसी समाजाची एकजूट टिकवण्याचा भुजबळांचा प्रयत्न, दुसरीकडे जरांगे यांचा आक्रमक इशारा आणि मधोमध लक्ष्मण हाके यांचं पुनरागमन, या तिन्ही गोष्टींनी बीडच्या सभेला प्रचंड राजकीय वजन दिले। आता या सभेतून नवं समीकरण तयार होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा मेळावा केवळ ओबीसी अस्मितेचा प्रश्न नाहीये तर महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणांचं दिशादर्शक ठरू शकतं। तुमच्या मते भुजबळांनी हाकेंना सोबत घेऊन अजितदादांविरोधात पाऊल टाकलंय का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला लगेचच फॉलो करा।